बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी गांधी भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। मात्र निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे या निर्णयानंतरही राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असल्याचं दिसून येते। सपकाळ यांनी सांगितलं की या निर्णयामागे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांचा मोठा प्रभाव आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 5 एप्रिलपासूनच संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती। त्यानंतर काल आणि आजही त्यांनी फोन करून पुन्हा आग्रह धरला। याशिवाय छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसंच अजित पवार गटातील इतर नेत्यांनीही काँग्रेसकडे माघारीची विनंती केली होती। याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी केली होती। तसंच खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडत भावनिक दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन केलं होतं। या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा झाली आणि शेवटी माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सपकाळ यांनी स्पष्ट केलं। दरम्यान सपकाळ यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काँग्रेसची भूमिका पुन्हा अधोरेखित केली। एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची योग्य चौकशी व्हायला हवी, FIR दाखल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत असंही ते म्हणाले। तसंच पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं। पुणे येथील विशेष MP-MLA न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी पार पडली। या खटल्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांची उलट तपासणी राहुल गांधी यांच्या वतीने ॲडव्होकेट मिलिंद दत्तात्रय पवार यांनी घेतली। उलट तपासणी दरम्यान सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दावे मान्य केले। त्यांनी कबूल केलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही पुस्तकं इतरांच्या नावाने प्रकाशित केली होती, तसेच इतर लेखकांनी सावरकरांच्या नावाने पुस्तकं प्रकाशित केली असण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही। सावरकरांच्या नावावर असलेल्या सर्व लिखाणाबाबत स्वतःला संपूर्ण माहिती नसल्याचंही त्यांनी मान्य केलं। स्वातंत्र्यवीर ही पदवी सरकारने बहाल केलेली नाही हे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्टपणे कबूल केलं। ही पदवी जनतेकडून बहाल करण्यात आली असावी, परंतु त्याचा कोणताही अधिकृत किंवा कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही असंही त्यांनी सांगितलं। स्वातंत्र्यवीर ही पदवी सर्वप्रथम लेखक सदाशिव रानडे यांनी त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये वापरली होती। रानडे यांनी ही पदवी त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून दिली होती किंवा कसं याची आपल्याला माहिती नसल्याचं सात्यकी सावरकर यांनी नमूद केलं। या खटल्याची पुढील नियमित सुनावणी 13 एप्रिल 2026 रोजी होणार आहे। नाशिकमधील IT कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत सखोल तपास करण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित 94व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात सहभागी होत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं। याचबरोबर बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसशी संपर्क साधल्याची कबुली देत त्यांनी राजकीय चर्चेलाही वेगळं वळण दिलं। नाशिकमध्ये काही IT कंपन्यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणींना नोकरीचं आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत। या प्रकरणात आत्तापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचं सांगत अशा प्रकारचं कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केलं जाणार नाही, याचा सखोल तपास होईल असं स्पष्ट केलं। दरम्यान गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी धार्मिक आणि सामाजिक परंपरेचं महत्त्व अधोरेखित केलं। वामन भाऊंचा वारसा विठ्ठल महाराज पुढे नेत आहेत, आम्ही इथं पदामुळे नाही तर भक्त म्हणून आलो आहोत असं सांगत त्यांनी भाविकांशी संवाद साधला। विशेष म्हणजे या गडावर 2039 पर्यंतच्या नारळांचे बुकिंग झालं असल्याचा उल्लेख करत त्यांनी या परंपरेचं कौतुक केलं। तसंच वारकरी संप्रदायाच्या सातत्याची आणि शिस्तीची प्रशंसा करत पंढरपूर दिंडी मार्गासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचं आश्वासन दिलं। नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लिम होता का
एरंडे काय मुस्लिम होते का? मौला पाद्री होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्माचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असं उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील IT कंपनीत सुरू असलेल्या IT जिहादाबद्दल बोलताना म्हटलं. संजय राऊत म्हणाले की लव्ह जिहाद हा शब्द सर्वांना लागू झाला पाहिजे. महिलांचं शोषण करणाऱ्यांना हा शब्द लागू पडतो. मोदी संसदेत महिलांच्या न्याय हक्कासाठी बिल आणतायत, पण त्यांना कोणीतरी सांगितलं पाहिजे. असे हक्क देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांना असे हक्क दिले होते. याचं श्रेय महाराष्ट्राला जातं. अशा राज्यात बुवा उदयास येत आहेत, ते सर्व भाजपचे प्रचारक आहेत. याचा भाजपशी संबंध आहे, त्यावर बोललं पाहिजे. संजय राऊत म्हणाले की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा, ही रोहित पवार यांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सपकाळ आणि आकाश मोरे करत आहेत. स्वतः मुख्यमंत्री सांगतायत की अजित पवार यांच्या अपघाताबद्दल खोलपर्यंत जात तपास करू. त्यासाठी FIR नोंदवावा लागेल. विमान कंपनीवरती गुन्हा दाखल करायला तुम्ही तयार नाहीत, मग या प्रकरणी तुम्ही सखोल तपास कसा करणार, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. खरं तर ही मागणी सुनेत्रा पवार यांनी करायला पाहिजे. अजित पवारांच्या दोन्ही मुलांनी केली पाहिजे, पण ती मागणी रोहित पवार, काँग्रेस, आकाश मोरे आणि आम्ही सर्वजण करत आहोत. मोरे यांच्या मागणीचा विचार झाला तर उपकार होतील, कर नाही त्याला डर कशाला, असा सवाल राऊत यांनी केला आहे. नाशिकमधील बहुचर्चित IT हब आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरातला आज नाशिक सत्र न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच्या दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायाधीश BN इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं. सुनावणी दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात खरातच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. आरोपी लोकांना नकली साप आणि वाघाची भीती दाखवून लुटत होता. मंतरलेले खडे आणि चिंचोके विकून त्यांनी अनेकांची फसवणूक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिलांना वश करण्यासाठी तो त्यांना विशिष्ट प्रकारचे द्रव्य किंवा पेढे खाऊ घालत असे. या पदार्थांमध्ये नक्की काय मिसळलं जात होतं आणि ते कुठून आणलं जात होतं याचा तपास करणं आवश्यक आहे, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. सरकारी वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना सांगितलं की आरोपी अत्यंत हुशार असून तो तपासात सहकार्य करत नाही. त्याच्याकडून जप्त केलेला पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप यातील माहितीच्या आधारे त्याची समोरासमोर चौकशी करायची आहे. तसंच नकली खडे पुरवणाऱ्या महेश कलंत्री यांच्याशी असलेल्या संबंधाचा आणि गुन्ह्यात वापरलेल्या साहित्याचा शोध घेणं बाकी असल्याचं वकिलांनी नमूद केलं. आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. या प्रकरणाचा तपास आधीच SIT करत आहे. नकली साप, नाग आणि खड्यांचे विषय यापूर्वीच्या तपासातही आले होते. एकाच विषयावर वारंवार कोठडीची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच गुन्ह्याचा कालावधी आणि पेनड्राईव्हच्या जप्तीवरही त्यांनी शंका उपस्थित केली. अजित पवार यांच्या अपघाताचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. उलट सरकारकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शरद पवारांपेक्षा संजय राऊत मोठे झाले का, असं संशयाचं वातावरण निर्माण केल्याने काहीही होणार नाही, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी कायद्याचं थोडंसं ज्ञान घेतलं पाहिजे. अपघात प्रकरणी EDRच दाखल होत असतो. दिशा सालियान प्रकरणी EDRच दाखल करण्यात आला होता, असंही बन यांनी म्हटलं आहे. नवनाथ बन म्हणाले की अजित पवार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करत तपास सुरू केला आहे. पवार कुटुंबियांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना अजित पवार अपघात प्रकरणी काळजी आहे. तुम्ही पुतना मावशीचं प्रेम दाखवू नका. चौकशीमध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल, पण हा जर निव्वळ अपघात असेल तर कोणावर कारवाई करायची हा सुद्धा प्रश्न आहे. हा तपासाचा भाग आहे. त्यातून सत्य बाहेर येईल. तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही, तुमचा पाकिस्तानावर विश्वास आहे. तिथली यंत्रणा नेमायची असेल तर आमची काहीही हरकत नाही. नवनाथ बन म्हणाले की अजित पवार अपघात प्रकरणी FIR का दाखल होत नाही, असा सवाल जनाब संजय राऊत यांच्याकडून विचारला जातोय. या प्रकरणी EDR दाखल झालेला आहे. कोणताही अपघात झाला तर EDRच दाखल होतो. सुशांत सिंग राजपूत यांची संशयास्पद आत्महत्या, दिशा सालियांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी तत्कालीन मविया सरकारने EDRच दाखल केला होता. FIR दाखल केला गेला नव्हता. त्यावेळी संजय राऊत यांनी FIR दाखल का केला नव्हता, असा सवाल बन यांनी केला आहे. राऊत, तुम्हाला कायद्याचं ज्ञान नसेल तर ते घ्या, थोडा अभ्यास करा. कोणताही अपघात झाला तर EDR दाखल होतो, त्यातून चौकशी होते. अजित पवार प्रकरणी EDR दाखल करत तपास सुरू आहे. SIT मार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे दुटप्पी धोरण ठेवणं बंद करा.
पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेतील प्रवेशावर चर्चा सुरू होती. त्यांच्या सोबतच्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या इतर सर्व खासदारांचा शपथविधी आधीच झाला होता. त्यामुळे पार्थ पवार कधी शपथ घेणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांच्या शपथविधीने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या सोहळ्यात मात्र सर्वाधिक लक्ष वेधलं ते त्यांच्या पेहरावाने. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शैलीतील गुलाबी जॅकेट परिधान केलं होतं. अजित पवार यांचा खास ओळख बनलेला हा पेहराव पुन्हा एकदा पाहायला मिळाल्यानं अनेकांच्या भावना दाटून आल्या. त्यांच्या आवाजात आणि देहबोलीतही काही प्रमाणात अजित पवारांची छटा जाणवत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत पार्थ पवारांच्या शपथविधीला अधिकच भावनिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईनं पाहिलं जात होतं. दरम्यान पार्थ पवारांच्या या नव्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शपथविधी सोहळ्यातील त्यांचा साधा पण प्रभावी अंदाज आणि अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देणारा पेहराव यामुळं हा क्षण अनेकांसाठी विशेष ठरला. पंतप्रधान मोदी गुरुवारी पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे बोलले की टीएमसीने बंगालच्या तरुणांना दुहेरी धोका दिला आहे. येथे खाजगी क्षेत्राचं नामोनिशाण मिटवलं. टीएमसीच्या भ्रष्टाचारांनी तरुणांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या स्वप्नांना चिरडलं आहे. ते म्हणाले की टीएमसीने तरुणांच्या मनात शंका निर्माण केली आहे. टीएमसीचं निर्दयी सरकार तरुणांना आणखी एक धोका देत आहे. टीएमसीने वोट बँकेला खुश करण्यासाठी धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे. तुष्टीकरणाचं धोरण असं आहे की ते न्यायालयही मानत नाहीत. हल्दिया हे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचं गृहक्षेत्र मानलं जातं आणि हे राज्यात भाजपच्या सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक आहे. पक्षाने 2021च्या विधानसभा निवडणुकीत पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील 16 पैकी 8 विधानसभा जागा जिंकल्या होत्या आणि 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत या जिल्ह्यातील दोन्ही लोकसभांवरती विजय मिळवला होता. बीरभूम जिल्ह्याला टीएमसीचा बालेकिल्ला मानलं जातं. बीरभूममध्ये सत्ताधारी पक्षाचा प्रभाव राहिलेला आहे. तरीही जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दीर्घकाळापासून आरएसएसचं संघटनात्मक जाळं अस्तित्वात आहे. भाजप येथे सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेऊ इच्छित आहे. आरजीकर रुग्णालयाच्या प्रकरणातील पीडितेच्या आईने सांगितलं, जोपर्यंत त्यांच्या मुलीला पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आपल्या केसांना कंगवा लावणार नाहीत. आसाममध्ये मतदानाच्या एक दिवस आधी उदलगुरी जागेवरील काँग्रेसचे उमेदवार सुरेश दैमारे यांनी पक्ष सोडला. मात्र काँग्रेसने सांगितलं की त्यांनी अद्याप पक्षाला आपला राजीनामा सादर केलेला नाही. निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की दैमारे यांचं नाव ईव्हीएममध्ये कायम राहील आणि लोक त्यांना अजूनही मतदान करू शकतात, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत खूप आधीच संपलेली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.